छत्रपती शिवराय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर माता सावित्रीबाई फुले माता फातेमा राजे यशवंतराव होळकर राजे मल्हारराव होळकर संत भगवान बाबा संत वामन भाऊ संत गाडगे बाबा संत गोरेबा काका संत सेवालाल अण्णाभाऊ साठे आणि सकल बहुजनांच्या कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं पूर्ण आयुष्य खर्ची घातला अशा सर्वच महामानवांना माझं त्रिवार अभिवादन। विचार मंचावर आमचे मोरके प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि आताच ज्यांनी आपल्या गाण्याच्या प्रबोधनामधून आपल्याला जागे करण्याचं काम केलं असे सचिन भाऊ माळे आणि शीतलताई साठे आणि त्यांची टीम या तालुक्यातून अहमदपूर तालुका असेल चाकूर तालुक्यातून जमवलेला तळमळीचा सकल ओबीसी समाज आणि समाजाला आवाहन करून जमवणारे तळमळीचे सर्वच ओबीसी कार्यकर्ते ओबीसीचा बुलंद आवाज करणारे सर्वच कार्यकर्ते बांधवांनो गेल्या 12 महिने झाले या राज्यामध्ये ओबीसीच्या विरोधात झुंडशाही निर्माण करण्याचं काम काही प्रस्थापित मराठा राजकीय नेत्यांनी जरांगे नावाच्या माकडाला समोर करून ओबीसी मध्ये दहशत माजवण्याचं काम केलं। माझ्या अनेक ओबीसी बांधवांवर माझ्या छोट्या छोट्या ओबीसी घटकावर हल्ले करण्याचं काम केलं, ज्यामध्ये माजलगाव तालुक्यातील काही नावी समाजाच्या दुकाना जाळण्याचं काम दुकाना फोडण्याचं काम ह्या झुंडशाहीनं केलं, ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ओबीसी व्यावसायिकांचे हॉटेल जाळण्याचं काम असेल दुकानं फोडण्याचं काम असेल राज्यामध्ये ओबीसी नेत्यांच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्याचं गाड्या जाळण्याचं काम करून या राज्यामध्ये दहशत माजवण्याचं काम दहशतीचं चित्र निर्माण करण्याचं काम या झुंडशाहीनं केलं। तरी सुद्धा आपण शांत होतो, परंतु आता शांत राहायची वेळ निघून गेलेली आहे। आपण किती दिवस शांत राहायचं? झुंडशाही करण्याचं कारण काय आहे? झुंडशाही त्यांनी का करावी? त्याला आरक्षण लागतंय। आपण त्यांच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही, आपण त्यांच्या आरक्षणाला नेहमी पाठिंबा देत आलो, परंतु त्याला आरक्षण कशातून लागतंय? ओबीसी मधून। कारण त्यांना तुम्ही कुठेतरी पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेच्या सभागृहात नगरपालिकेच्या सभागृहात तुम्ही कुठेतरी ओबीसी प्रतिनिधित्व करू लागलेले पाहू लागत नाही, पाहू शकत नाही। मग त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि ह्या राज्यातील सर्वच मराठा नेत्यांनी एकी करून षडयंत्र करून जरांगे नावाच्या 5वी नापासाला समोर केलं आणि आपल्यामध्ये दहशत माजवण्याचं काम केलं। बांधवांनो, आंतरवाली सराटीत जरांगे नावाच्या माणसानं उपोषण सुरू केलेलं असताना त्या राज्यामधून विशेषतः मराठवाड्यामधून आपल्या ओबीसी बांधवांनी सुद्धा त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं। सुरुवातीला फक्त आम्हाला मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे असं तो आंदोलक म्हणू लागला, परंतु आपल्या जीवावर आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर त्याची भाषा बदलली।
आणि तो काय म्हणायला लागला, मला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. तो काय बोलू लागला, या राज्यामध्ये अनेक आपल्या लढवय्ये नेते आहेत, ज्यामध्ये आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब असतील, ज्यांनी प्रकाश अण्णा शेंडगे असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, महादेवराव जानकर असतील, अनेक नेत्यांना सोबत घेऊन शब्बीर अन्सारी असतील, अशा अनेक नेत्यांची मोठ बांधून त्या अडचणीच्या काळामध्ये अनेक महाएल्गार मेळावे घेण्याचं काम केलं, ओबीसीला संरक्षण देण्याचं काम केलं. मग भुजबळ साहेबांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांवर वारंवार टीकास्त्र सोडण्याचं काम केली. गलिच्छ भाषेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून हा पाचवी नापास माणूस आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना शिव्या देण्याचं काम करत होता. तरी सुद्धा आपण शांत आहोत, परंतु आता शांत राहायचं नाही. विधानसभा जवळ आलेले आहेत, कुणाच्या बापाला घाबरायचे नाही, कुणाची ही जहागिरी नाही, हे राज्य कुणाच्या बापाचं नाही, हे राज्य छत्रपती शिवरायांचं, राजश्री शाहू महाराजांचं, महात्मा फुलेंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि सर्वच महापुरुषांचं हे राज्य आहे आणि आपण त्यांचे अनुयायी आहोत. हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं. इथं हुकुमशाही नाही, राजेशाही नाही. आता फक्त इथं एकच राजा, कोण तर माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे कुठल्याही मराठ्यांना घाबरायची गरज नाही. आपण या राज्यामध्ये 1931च्या जनगणनेनुसार 54% होतो, परंतु नक्कीच आज 60%पेक्षा जास्त या राज्यामध्ये, या देशामध्ये आपण आहोत. परंतु आता आपल्याला एकत्र यावं लागेल, कारण यांनी आपल्याला विखुरलेलं केलेलं आहे. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी विभागलोय, वेगवेगळ्या पक्षात आपण विभागलेलो आहोत, परंतु आता आपलं कोण, फरक कोण हे ओळखण्याची वेळ आलेली आहे. आपला मित्र कोण, शत्रू कोण, आपण हे ओळखण्याची वेळ आलेली आहे. कारण बांधवांनो, अभिनय तो कवी नाही. विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या राज्यामध्ये जातीवादी मुख्यमंत्री, जातीवादी या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे नावाच्या चपटी बहादर माणसाच्या इशाऱ्यावर दररोज निर्णय बदलण्याचं काम, दररोज निर्णय घेण्याचं काम, रातोरात GR काढण्याचं काम सुरू ठेवत आहे. तर आपण आता शांत का राहायचं? या जातीवादी सरकारला आपण जाब विचारला पाहिजे. त्या जातीवादी मुख्यमंत्र्याला आपण जाब विचारला पाहिजे. मुख्यमंत्री कुठल्याही एका जातीचे नसतात. त्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली असते, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची शपथ घेतलेली असताना हा गद्दार एकनाथ शिंदे जर आपल्या विरोधात षडयंत्र करत असेल, आपल्या पाठीत जर खंजीर खुपसत असेल, तर येणाऱ्या काळात याला पाय उतार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला एकत्र यावं लागेल. या 18 पगड जातीमधील 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांना सोबत घ्यावं लागेल. ज्या ज्या गावामध्ये छोट्या छोट्या समाजावर, माझ्या नावी बांधवावर, सुतार समाजावर, सोनार समाजावर, कुंभार समाजावर जिथं कुठं हल्ले होत असेल, तिथं माझ्या ओबीसी मधील मोठ्या घटकांनी जाऊन त्यांना संरक्षण द्यावं लागेल, त्यांना आत्मविश्वास द्यावा लागेल आणि त्यांना सोबत घेऊन या राज्यामध्ये राज्यकर्ती जमात आपल्याला व्हायचंय. त्यासाठी काय केलं पाहिजे? आता आपण एकत्र आलं पाहिजे. विधानसभा अगदी 2-2.5 महिन्याच्या जवळ येऊन ठेपलेल्या, नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये निवडणुका अचानक होतील आणि त्यासाठी आपण आपल्यामध्ये काही पक्षाचे लोक सोडल्या जातील, आपल्याला शेलचे पद दिल्या जातील, ओबीसी शेल. परंतु माझी सर्व बांधवांना कळकळीची विनंती, आता शेलचे पद अजिबात घ्यायचे नाही, पक्षाचे पद घ्यायचे नाही. आता फक्त समाजाचं काम करायचंय. प्रत्येक मतदारसंघात तुम्ही एका ठिकाणी बसून एक उमेदवार ठरवा आणि त्याला निवडून आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. तरच त्या राज्याच्या सभागृहात त्या ओबीसींचे 150 पेक्षा प्रतिनिधी जातील, त्यांच्या जोडीला SC/STचे प्रतिनिधी राहतील आणि या राज्यामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री होईल. आणि ओबीसीचा मुख्यमंत्री जर झाला तर तुम्हाला आम्हाला हक्क मागण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला रस्त्यावर यायची गरज पडणार नाही, आपल्या पाठीत कोणी खंजीर खुपसणारा राहणार नाही. त्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात ज्या ज्या जातीवादी आमदारांनी
जरांगे नावाच्या माकडाला अंतरवाली सराटीत जाऊन ओबीसी मधून आरक्षण द्यावं असे पाठिंब्याचे पत्र दिले। अशा सर्वच आमदाराला आपण पाय उतार करायचं, त्यांच्या बुडावर लाथ घालून मतदारसंघाच्या बाहेर काढण्याचं काम करायचं। तुमच्या इथं सुद्धा बाबासाहेब पाटील नावाचा आमदार आहे ना, त्यांनी दिली का तिला? भेटला होता का? जरांगेला भेटला का तो? मग त्याला मतदान का करायचं आपण? त्याच्या बुडावर लाथ घाला आणि त्याला या मतदारसंघाच्या बाहेर काढा। आणि कुठल्याही मराठ्यांना उभं करण्याचं काम करू नका। आपल्या दारात, आपल्या दाराच्या बाहेर त्यांना हकलण्याचं काम करा आणि आपल्या ओबीसी बांधवापैकी एक उमेदवार ठरवा, त्याला येणाऱ्या काळात निवडून आणा। कोणी असू द्या, सगळे आपल्या विरोधात आहेत। मी कुठलाही पक्ष, कुठलाही मराठ्याचा आमदार, कुठलाही मराठ्याचा माजी आमदार, कुठल्याही मराठ्यांचा खासदार आणि कुठल्याही मराठ्यांचा रनिंग खासदार आपल्या समर्थनार्थ नाही, ते सगळे आपल्या विरोधात आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून आपण यांना निवडून देत आहोत, यांना प्रतिनिधित्व देत आहोत, यांना भाऊ, दादा, भैया, साहेब म्हणत आहोत। यांनी आपल्याला पायतान म्हणून वापरण्याचं काम केलं, यांना आपण मुजरा करत आलोत, यांना आपण मोठा भाऊ म्हणत आलोत। परंतु आता मोठा भाऊ जर आपला वैरी होत असेल तर भावाच्या सुद्धा कमरात लाथ घालायची वेळ आलेली आहे। किती दिवस याला भाऊ म्हणायचं? या राज्यामध्ये 288 पैकी 150 पेक्षा जास्त खासदार यांचे, 48 पैकी 32, 288 पैकी 150 पेक्षा जास्त आमदार यांचे, 48 पैकी 32 खासदार यांचे। मुख्यमंत्री यांचा देश स्वतंत्र झाल्यापासून मुख्यमंत्री यांचाच होतोय। क्वचित आपले 1-2 मुख्यमंत्री झाले असतील, वसंतराव नाईक वगैरे, परंतु आपले जे मुख्यमंत्री झाले ते आदर्श मुख्यमंत्री होते। वसंतराव नाईकांनी हरित क्रांतीचं काम केलं या राज्यामध्ये, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही। आणि आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मुख्यमंत्री होण्याची वेळ आली आणि नियतीला ते खपलं नाही आणि आदरणीय मुंडे साहेबाला आपल्यातून हिरावून घेण्याचं काम नियतीने केलं, ते आपलं दुर्दैव आहे। आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री झालेलं आपण पाहिलं पाहिजे, आदरणीय पंकजाताईंना आपण मुख्यमंत्री झालेलं पाहिलं पाहिजे, आदरणीय वडेट्टीवार साहेबांना आपण मुख्यमंत्री झालेलं पाहिजे। त्या राज्यामध्ये अनेक ओबीसी नेते मुख्यमंत्री होण्याच्या लायक आहेत, परंतु 7वी नापास रिक्षा चालक गद्दार मुख्यमंत्री जर तुमच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर अशा मुख्यमंत्र्याच्या बुडावर आपण लाथ घालण्याचं काम येणाऱ्या काळात केलं पाहिजे। का शांत राहायचंय? आपण काय यांची उचल घेतली का? पक्ष विना पक्ष, साहेब तुम्ही कोण्या पक्षाचे मला माहित नाही, कुठल्याही पक्षाला माझं समर्थन नाही। अपक्ष ओबीसीचा उमेदवार उभा करा तुम्ही, अपक्ष ओबीसीचा उमेदवार असू द्या, ओबीसीचे सुद्धा अनेक पक्ष आहे, त्या पक्षाचा उमेदवार असू द्या, त्याला निवडून आणण्याचं काम तुम्ही करा। आणि पक्षाचा कळवळा कुणी आणू नका, पक्ष कुठल्या आपल्या बापाचा नाही, पक्ष काही आपल्याला डोक्यावर घेऊन फिरत नाही। या मतदारसंघामध्ये आमदार बाबासाहेब पाटील आणि माजी आमदार विनायकराव पाटील या दोघांनी सुद्धा जरांगे नावाच्या माणसाला सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे आपलं कोण परत कोण ओळखा आणि येणाऱ्या काळात आपला ओबीसीचा आमदार या मतदारसंघात झाला पाहिजे। कोण करायचा ते तुम्ही ठरवा, सगळ्यांनी एक उमेदवार काढा आणि ओबीसीचा आमदार निवडून आणण्याचं काम या मतदारसंघात करा।
कुठल्याही पक्षाचे जोडे उचलण्याचं काम करू नका. आदरणीय हाकेसर सुद्धा पक्षाच्या पदाला लाथ मारून इथं आलेले आहेत आणि मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला लाथ मारून या स्टेजवर येऊन भाषण करतोय. आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही. हाकेसर आणि आम्ही दोघं जण फक्त समाजासाठी काम करत आहोत आणि समाजासाठी काम करत राहणार आहोत. आमच्या बोलण्याचा कुणालाही राग येण्याचं कारण नाही. कारण आम्ही काही कुठल्या पक्षाची उचल घेतलेली नाही. आम्ही काही कुठल्या पक्षाला मतदान करा म्हणत नाही. आम्ही फक्त आमचा एकच हेतू आहे, ओबीसीचा आमदार घडवा, ओबीसीचे मुख्यमंत्री घडवा आणि या राज्यामध्ये जास्तीत जास्त ओबीसीचे आमदार घडवण्याचं काम करून या राज्यामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री कसा करता येईल याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न आपलं बाकी राहिलेलं आहे. त्या निमित्तानं येणाऱ्या काळात त्यांच्या लेखीला आपण मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. भुजबळ साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कुणालाही होगा पण आदरणीय ओबीसीचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून दिसला पाहिजे आणि त्यांनी आपल्या ओबीसीच्या पाठीत गेल्या 12 महिन्यात 57 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं, त्या पूर्ण नोंदी रद्द करण्याचं काम येणाऱ्या सरकारनं केलं पाहिजे. या राज्य सरकारला आपण सांगून सुद्धा त्या नोंदी रद्द करण्यासाठी दुर्लक्ष करण्याचं काम त्या राज्याचा मुख्यमंत्री आणि जातीवादी राज्य सरकार जर करत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात आपला मुख्यमंत्री इथं करावा लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी